नमस्कार मित्रांनो, पनवेल महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात आली ते बघा 2023 मध्ये. तर निवड सूची जाहीर करण्यात आलेले आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले मित्रांनो. आणि आता कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता, पनवेल महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात आली ते बघा 2023 मध्ये. तर उमेदवाराकरता सूचना बघू शकता. सब्जेक्ट पनवेल पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या निवड सूचीत नमूद उमेदवाराचे दस्तऐवज पडताळणीबाबत म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत. तर बघू शकता कधी जाहिरात आली होती 2023 मध्ये. ही सरळ सेवा भरती होती बघा. तर 8/12/2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती बघा. तर खाली बघू शकता मित्रांनो, निवड सूची देण्यात आलेले. तर तुम्ही ते चेक करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे व्हेरिफिकेशनसाठी ते बघणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, कागदपत्रे कोणती कोणती लागणार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. तर खाली बघू शकता. फर्स्ट, SSC प्रमाणपत्र. सेकंड, पदास पदास आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करीत असलेल्या तसेच आवश्यक अर्हतेपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबत गुणपत्रिका व प्रमाणपत्रे. वयाचे पुराव्याबाबत जाहिरातीत पत्रक क्रमांक 1 मध्ये नमूद पुरावा दर्शवणारे प्रमाणपत्र. खाली बघू शकता 4 नंबर, उमेदवार मागास प्रवर्ग असल्यास संबंधित जात प्रमाणपत्र. खाली बघू शकता 5 नंबर, अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराकडून जात प्रमाणपत्र. आणि 6 नंबर बघू शकता, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. नॉन क्रिमिनल पण लागणार तुम्हाला. खाली बघू शकता 7 नंबरला काय पाहिजे, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास प्रमाणपत्र. 8 नंबर बघू शकता, पात्र माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र. 9 नंबर बघू शकता, आरक्षणाकरता पात्र असलेले प्रमाणपत्र. 10 नंबर बघू शकता, अनाथ आरक्षणाकरता प्राप्त पात्र असलेले प्रमाणपत्र. आणि 11 नंबर बघू शकता, पदवीधर अंशकालीन आरक्षणाकरता पात्र असलेले प्रमाणपत्र. 12 नंबर बघू शकता, भूकंपग्रस्त आरक्षणाकरता प्राप्त पात्र असलेले प्रमाणपत्र. 13 नंबर बघू शकता, प्रकल्पग्रस्त आरक्षणाकरता पात्र अ- असल्याचे प्रमाणपत्र. आणि 14 नंबर बघू शकता, उमेदवाराच्या नावात बदल असल्यास विवाह नोंदणी, दाखला अथवा राजपत्र इत्यादी. खाली बघू शकता 15 नंबर, महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबत महाराष्ट्रातील जन्म दाखला, डोमिसिल प्रमाणपत्र. म्हणजे हे कंपल्सरी मित्रांनो, सर्व कॅटेगरीसाठी डोमिसिल प्रमाणपत्र पाहिजे. 16 नंबर बघू शकता, ज्या पदाकरता अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभवास प्राधान्य आहे अशा पदाकरता उमेदवाराचे अनुभव नमूद केला असल्यास खाली बघू शकता, नियुक्तीचे दिलेल्या नियुक्ती आदेश. 6 नंबर बघू शकता, त्याने दिलेले अनुभव प्रमाणपत्र. 7 नंबर, अनुभव कालावधीमधील सर्व वेतन चिठ्ठी, पेमेंट स्लिप ज्यात उमेदवाराचा ID क्रमांक व बँकेचे नाव नमूद असेल. 8 नंबर, नमूद कालावधीतील उमेदवाराची वेतन जमा झाल्याची नोंद असलेली बँक पासबुक अथवा बँक स्टेटमेंट. तर मित्रांनो, एवढे तुम्हाला डॉक्युमेंट कंपल्सरी आहे बघा. हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट कलेक्ट करायचे आहे. कारण की बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तुमचं? 17/12/2025 होणार आहे मित्रांनो. आणि कोणत्या ठिकाणी होणार आहे? ॲड्रेस बघू शकता. पनवेल महानगरपालिका व्यापारी संकुल शॉपिंग कॉम्प्लेक्स, दत्त झेरॉक्सच्या वरती, कृष्णाळं तलाव समोर, पनवेल. या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर मित्रांनो, 17 तारीखला आहे बघा, लक्षात राहू द्या. खाली यादी पण दिलेले, ज्या कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. बघू शकता कोणत्या कोणत्या पदाचं आहे. मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट स्पोर्ट ऑफिसर, क्लर्क, ड्रायव्हर आणि फायरमॅन. या पदासाठी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ही खाली तुम्ही यादी पण चेक करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला फक्त हे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहे हे तुम्ही काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट घेऊन जा. आणि प्रत्येक डॉक्युमेंटचे तुम्हाला 2-2 झेरॉक्स पाहिजे, सेल्फ अटेस्टेड करून 2 कॉपी घेऊन जा. 2 बंच, प्रत्येक ओरिजिनल ओरिजिनल कॉपी घेऊन जा. आणि प्रत्येक ओरिजिनल कॉपीचे 2-2 झेरॉक्स म्हणजे 2 सेट घेऊन जा. 2 बंच पाहिजे तुमच्याकडून.
जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल, तर तुम्हाला अपात्र ठरवता येईल. हे लक्षात राहू द्या. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा. सर्व सोबत घेऊन जा ओरिजिनल पण. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. मिस केलं तर अपात्र ठरवण्यात येईल. परत परत मी सांगतोय, कारण की अगोदर बरेच डिपार्टमेंटला असंच कॅन्डिडेटला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, कारण की डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि वेळेवरती पोहोचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.